नमस्कार रसिक मित्र हो. छंदातून आनंद आणि साहित्यातून जनप्रबोधन करत मी प्रवीण पवार आज जागतिक आदिवासी दिवस म्हणून मायबोलीचं अस्तित्व जपणाऱ्या तमाम आदिवासींना आणि बंधू भगिनींना जागतिक बोलीभाषा दिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. आजचा माझा विषय आहे आदिवासी बोलींचे अस्तित्व आणि माझ्या काही कविता. मित्र हो, बोली ही आपलं अस्तित्व आहे. ते कसं तर ते आपल्याला अशा पद्धतीने सांगता येईल की जन्मताच काही ठराविक समाजाला किंवा जमातीला बोलीभाषा ही लाभलेली असते. जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा तो बालबोध किंवा बोलीभाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. पण आदिवासी बोलीभाषा जवळजवळ समाजात जितक्या आदिवासी बोलीभाषा घटक आहेत प्रत्येकाला विविध बोलीभाषा लाभलेली आहे, स्वतंत्र बोलीभाषा लाभलेली आहे. कारण आदिवासींचं जीवन आणि राहणीमान निसर्गाच्या सहवासात जरी असलं तरी त्यांची परंपरा, त्यांची बोलीभाषा आणि त्यांची संस्कृती ही वेगवेगळी आपल्याला जाणवताना दिसते. बोली महाराष्ट्रात जवळजवळ 47 ही आदिवासी जमाती आहेत. तसेच भारतात 427 ही बोलीभाषेच्या आदिवासी जमातीचे लोक राहतात. विशेष म्हणजे महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषा हे ठराविक ठिकाणी आपल्याला दिसतात किंवा आपण जेव्हा व्यावहारिक ज्ञान करतो किंवा ज्ञान घेत असतो त्यावेळेस आपल्याला बोलीभाषेचं अस्तित्व कमी जाणवताना दिसतं. हे का जाणवताना दिसते याला कारण असं की आपण सहसा करून प्रमाण भाषात अधिक व्यवहार करत असतो आणि ते करणं पण गरजेचं वाटतं. कारण कधीकधी समोरच्या व्यक्तीला आपल्या बोलीभाषा कळत नाही, पण आपण घरात बोलीभाषा बोलली जायला पाहिजे यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. कारण बोली हे आपलं अस्तित्व आहे आणि हे अस्तित्व आपण टिकवायला पाहिजे. कारण प्रत्येकाला बोलीभाषा लाभत नाही मित्रांनो. खरं म्हणायला गेलं बोलीभाषा हे आपण स्वतःहून शिकण्याचा प्रयत्न करतो. आई जरा आपल्याला मराठी किंवा हिंदी किंवा बोलीभाषा शिकवण्याचा प्रयत्न करत असेल, पण आपल्याला किती आकलन होतं हे आपल्यावर अवलंबून राहतं. म्हणून बोलीभाषा हे आपलं अस्तित्वाचं पहिलं ठिकाण म्हणता येईल. याचं कारण असं की आपल्याला कोणी बोलीभाषा सांगायला पाहिजे किंवा व्यक्त व्हायला पाहिजे याच्यासाठी सहकार्य करत नाही किंवा शिकवायला पाहिजे याच्यासाठी कुठे कार्यशाळा घेतल्या जात नाही. एक सामाजिक घटक म्हणून एखादा समाज आपण निवडला आणि त्या समाजात एखादा घटक जर ठराविक प्रमाणात बोलीभाषा बोलत असेल तर तो काय बोलतोय काय नाही बोलतोय हे तेथील लोकांनाच ते समजेल, इतरांना ती कळणार नाही. पण बोलीभाषा हे आपल्याला लाभलेलं असं वरदान आहे की जे कोणीही कॉपीराईट करू शकत नाही. जन्मातच एखाद्या समाजाला किंवा घटकाला बोलीभाषा लाभलेली असते, बरोबर. पण ती बोलीभाषा अगोदर तेथे जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती ही बोलत असतो. त्याच्यानंतर ही साहित्यात ज्याप्रमाणे बोलीभाषा वाङ्मयात येत असते, लोकसाहित्यातून येत असते आणि कवितेच्या माध्यमातून येत असते, त्यावेळेस आपल्याला जाणवायला लागतं की कुठेतरी या बोलीचा उगम झालेला दिसतोय. पण बोलीभाषा म्हटलं तर प्रत्येकाचं अस्तित्व असं म्हणता येईल की जितके लोक जी बोलीभाषा बोलली जाते तेवढ्या प्रमाणात त्या बोलीचं अस्तित्व टिकून राहतं. ते असं की ठराविक प्रमाणात आजकाल लोक असं म्हणतात की आदिवासींच्या एवढ्या जमाती आहेत, मग आपण त्यांना विचारलं की मग किती बोलीभाषा आहेत, मग त्यांचे बोलीभाषेचं अस्तित्व कुठे कुठे आहे, याची कुठे नोंद घेतली जाते का, ते साहित्यात येतं का, या बाबतीत आपण विचारायला गेलं तर एखादा व्यक्ती जर का त्या बोलीभाषेत लिखाण करत असेल तो चांगल्या पद्धतीने त्याबाबत आपल्याला माहिती देऊ शकतो, पण इतर माहिती देऊ शकत नाही कारण त्या भाषेबद्दल त्याला माहिती राहत नाही. मग अशासाठी साहित्य आणि लोकसाहित्य लोकांपर्यंत येणं गरजेचं आहे. त्यासाठी समाजात विचारवंतही
प्रत्येक बोलीभाषेत जन्माला येणंही गरजेचं आहे. समाजसुधारक, जर का समाजसुधारक समाज कार्य करत असेल आणि त्याला जर का इतर समाजांची बोलीभाषा कळत नसेल तर त्याचं समाजकार्य एवढे परिपूर्ण लाभार्थ होईल असंही काही नाही. कारण समोरचा व्यक्ती हा बोलीभाषा जाणणारा अधिक असतो. आणि हे आपण पाहायला गेलं तर आपण प्रत्यक्ष ज्या वेळेस सादरीकरण एखाद्या गोष्टीचं करत असतो, वक्तृत्व करत असतो किंवा इलेक्शन आलं त्यावेळेस आपण प्रचार करत असतो, त्यावेळेस आपण प्रमाण भाषात बोलत असतो. पण प्रमाण भाषा प्रत्येकाला कळते असेही नाही. कारण जन्मतः काही लोक हे बोलीभाषेत बोलत असतात आणि त्यांना प्रमाण भाषेचं ज्ञान एवढं नसतं. पण ठराविक जर का पोटपाण्याचा प्रश्न आपण धरला तर बोलीभाषा आणि त्या व्यतिरिक्त इतर बोलीभाषेचं ज्ञान हे आवश्यक वाटते. बोलीभाषा म्हणायला गेलं तर साहित्य क्षेत्रात किंवा राजमान्य भाषेला बोलीचं हे सौंदर्य लाभलेलं आहे. आपण राजमान्य भाषा एखाद्या बोलीभाषेला राजमान्यता मिळायला पाहिजे यासाठी धडपडतो, प्रयत्न करतो. पण आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्या बोलीभाषेचं महत्त्वही टिकवणं गरजेचं आहे. खरं म्हणायला गेलं तर भाषा सौंदर्य म्हणजेच भाषेतलं जे सौंदर्य असतं हे प्रमाण भाषेत येतं खरी, पण हे महत्त्वाचं सौंदर्य असं आहे की ते सौंदर्य बोलीभाषांना विविध बोलीभाषेतून त्या प्रमाण भाषेत येत असतं. आणि प्रमाण भाषा म्हटली तर हिंदी, मराठी, गुजराती या तर आहेतच. पण आपण ज्या वेळेस व्यवहार करतो कधीकधी आपले बोलीभाषेचे शब्दही त्यांच्यात समावेश करत असतो. आणि अशा बाबतीत आपल्याला न्यूनगंड बाळगायला नको. विशेष म्हणजे बोलीभाषा हे आपल्याला लाभलेलं वरदान आहे. प्रत्येक बोलीभाषा हे प्रत्येकाचं अस्तित्व असतं. काही लोक असं असतात, काही समाज असा असतो की त्यांना प्रमाण भाषेत व्यवहार करावा असं वाटतो. ते करूही शकतात कारण त्यांना इतर बोलीभाषा अवगत नसते. पण ज्यांना बोलीभाषा अवगत आहे, जन्मताच लाभलेली आहे, त्यांनी आपलं बोलीभाषेचं अस्तित्व टिकवायला काही हरकत नाही. कारण बोलीभाषा हे आपलं अस्तित्व आहे. अस्तित्व म्हणायला गेलं तर जन्मताच आपण आई असं काही म्हणत नाही. कधी कधी आपण आईच्या बोलण्यातून तिच्या होठाच्या हालचालीतून आपण पाहत असतो की हे काहीतरी वेगळं बोलण्याचा प्रयत्न करतं. त्यावेळेस बाळही वेगळं काही बोलण्याचा प्रयत्न करतो. हळूहळू ज्या पद्धतीने आपल्याला बोलीभाषा समजत असते त्या पद्धतीने आपण बोलण्याचा प्रयत्न करतो. आणि आपण कुठल्याही इयत्तेत नसतो आणि त्याच्या अगोदर आपल्याला बोलीभाषेचं ज्ञान बऱ्यापैकी भेटत असतं आणि हे आपल्या घरातून भेटत असतं. सर्वप्रथम बोलीभाषा ही आपल्या घरातील विद्यापीठातून निर्माण होते. आई असेल, भाऊ असतील किंवा मोठे सदस्य असतील घरातील, हे आपल्याला बोलीभाषा शिकवण्याचा प्रयत्न करतात. आजही महाराष्ट्रात बरेच आदिवासी जमात अशा आहेत की बोलीभाषेत व्यवहार करत असतात. इतर लोकांना त्या बाबतीत जर का माहिती नसेल तर त्या बाबतीत ते सांगण्याचा प्रयत्न करत असतात. आदिवासी बोलीचे सौंदर्य असं आहे, एखादा शब्द, एखाद्या बोलीभाषेचा शब्द ज्या वेळेस आपण निर्मिती करतो किंवा साहित्यात आणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा राजमान्य भाषेत त्याला समानार्थी जेव्हा शब्द नसतो त्यावेळेस आपण तो बोलीभाषेतला शब्द त्या राजमान्य भाषेला अर्पण करावं. कारण प्रमाण भाषेतलं खरं सौंदर्य तर बोलीभाषेचंच असतं. कारण शब्दकोश ज्या वेळेस निर्मिती झाली त्यावेळेस आदिवासींच्या बोलींची दखल कित्येक जणांनी घेतली हा एक प्रश्न आहे. कारण आदिवासी म्हणायला गेलं तर एक स्वतंत्र बोलीभाषा, एक स्वतंत्र वर्ग असतो आणि ह्या वर्गाबाबतीत जे काही बोलणं असतं, संस्कृती असते, हे प्रमाण भाषेत इतर वाचक रसिक आणण्याचा प्रयत्न करतात किंवा पाहण्याचा प्रयत्न करतात. पण लेखक जे असतात यांना बऱ्यापैकी अभ्यास करावा लागतो, प्रत्यक्ष समाजात जावं लागतं, ते बोलीभाषा शिकावी लागते. समाजकार्य करतानाही आपल्याला बोलीभाषा महत्त्वाची वाटते, त्याशिवाय आपण समाजकार्य करू शकत नाही. प्रमाण भाषा कितीही असू द्या पण ते आपले अस्तित्व नाही, ते फक्त एक व्यावहारिक ज्ञान आहे, माध्यम आहे, पण ते आपलं जगण्यातलं सार्थ होऊ शकत नाही. आपली बोलीभाषा जी असते तेच आपलं खरं सौंदर्य असतं. सौंदर्य म्हणायला गेलं तर स्त्री सौंदर्य बघितलं गेलं तर ज्या पद्धतीने जे नटनं थटनं शृंगार वगैरे असतात त्याच पद्धतीने बोलीभाषेचे जे काही शब्द असतात
तेही आपल्या बोलीभाषेला सौंदर्यात्मक रूप देण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या बोलीभाषेत जर का एखादा शब्द गेला तर त्यांना समोरच्यांना किंवा वाचकाला प्रश्न पडतो की हा शब्द कुठल्या बोलीभाषेचा आहे. तो लगेच डिक्शनरीमध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो किंवा शब्दकोश, मराठीतला शब्दकोश, हिंदीतला शब्दकोश याच्यात पाहण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस या शब्दाचा अर्थ प्रमाण भाषेत मिळत नसेल त्यावेळेस तो व्यक्ती त्या लेखकाला किंवा वाचकाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. कारण वाचक आणि इतर वाचकांचा ज्या पद्धतीने कॉन्टॅक्ट असतं त्याच्यात त्यांचं भाषा ज्ञान बऱ्यापैकी असतं बुवा. पण इतर बोलीभाषेचा ज्यावेळेस समावेश शब्दकोशात होत नसेल त्यावेळेस आपणही बोलीभाषेसाठी शब्दकोश निर्मिती करू शकतो आणि करायला पाहिजे. आजकाल जो तो पोट पाण्यासाठी धावत असतो पण बोलीभाषेचं अस्तित्व टिकवण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाही. आदिवासी खरं म्हणायला गेलं तर जिथेही जातो आपली भाषा, आपली बोलीभाषा सोबत घेऊन जातो. तो कुठेही काही कार्य करत असे ना किंवा काम करत असे ना, पोटा पाण्यासाठी फिरत असे ना, त्याला अगोदर आपल्या बोलीभाषेतला शब्द उच्चारावा लागतो. आणि ज्यावेळेस त्याला ते बोलता येत नसेल, समोरच्याची भाषा कळत नसेल त्यावेळेस त्याला प्रमाण भाषेचा आधार घ्यावा लागतो. बोलीभाषा असं म्हणायला गेलं तर प्रत्येकाचं एक अस्तित्व म्हणायला गेलं तर विभागीय प्रमाण भाषा. उदाहरणार्थ खानदेशातली अहिराणी बोलीभाषा आहे. या बोलीभाषेचं महत्त्व खानदेशात बऱ्या प्रमाणात आहे. पण ते जिथेही जातात आपल्या बोलीभाषेला समानता मिळवून देण्यासाठी व्यवहार ज्ञान करत असतात. आता म्हणायला गेलं की आपण ज्या वेळेस सोबत जातो आपल्याला डॉक्युमेंटची आवश्यकता असते का बोलीभाषा करून देण्यासाठी. मी आदिवासी आहे असं सिद्ध करून देण्यासाठी आपली बोलीभाषाच महत्त्वाची आहे. कारण आपल्या बोलीभाषेवर लोक आपल्याला ओळखतात. जात ही फक्त कागदावर असते आणि जमात हे फक्त आपलं मनातली कल्पना आहे. पण खरं सौंदर्य आणि जमातीचं महत्त्व आपल्या बोलीभाषेतून आहे. जर का आता म्हणायला गेलं की हल्ली बोलीभाषा मरण पावत चाललेल्या आहेत. महाराष्ट्रात 47 जमाती आहेत आदिवासींच्या. तर मग प्रश्नही पडत असेल आपल्याला की आदिवासी कित्येक आपल्या बोलीभाषा टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मी तरुण जरी असलो तरी तरुण लेखन करतात, जास्त करून प्रेम कविता लिहितात असं लोकांचं म्हणणं आहे. पण ते बाकीच्यांचा समज असू शकतो, बाकीच्यांचा गैरसमज असू शकतो. तरुण जेवढी धडपड करतात कशाहीसाठी असो पण ते वास्तव मांडण्याचा प्रयत्न करतात. मग ते प्रेम असो किंवा वास्तव प्रश्न असो, काही असो, पण ते मांडण्याचा प्रयत्न करतात. 9 ऑगस्ट आज सामाजिक बोलीचं महत्त्व नुसार कार्य होत असेल जागोजागी महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात होत असेल. पण बोलीचं अस्तित्व टिकवण्यासाठी कुठं संवाद साधला जातो याची दखल कोणी घेत नसेल त्या ठिकाणी मीडियाही पोचू शकत नाही. कारण बोली हे फक्त आपल्याला टिकवायची. मीडिया आणि इतर समाजाचे लोक आपल्याला सहकार्य करू शकत नाही. मग ते साहित्यात येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? सर्वप्रथम बोलीभाषा आपलं शिक्षणानुसार आपल्याला ज्ञान किती आहे आणि त्याचा अनुवाद आपण कशा पद्धतीने करू शकतो. सर्वप्रथम आपण बोलीभाषेतलं लिखाण जे असतं ते लिहिण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. लोकसाहित्य जे काही असेल ते लिहिण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला चालना भेटत असेल किंवा एखादा बोलीभाषेचा अभ्यासक भेटत असेल त्यावेळेस आपण त्यांना आपल्या बोलीभाषेचं सौंदर्य किंवा लोकसाहित्य, लोकलेखन, कथा असो, कविता असो, लोकगीतं असो किंवा मुहावरे, शब्दार्थ जे काही असेल ते आपण त्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यापीठं, भारतात विविध विद्यापीठं आहेत त्याच्यावर बोलीभाषेचा अभ्यासही होतात. पण महाराष्ट्रात ठराविक ठिकाणी बोलीभाषेचा अभ्यास होतो आणि त्या बोलीभाषेचा अभ्यास होत असताना प्रमाण बोलीभाषेचा अभ्यास होत असतो. पण विशेष म्हणायला गेलं तर आदिवासी बोलींची कोणी दखलच घेत नाही. हा फार गंभीर प्रश्न आहे. आदिवासी म्हणायला गेलं तर लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. खरं म्हणायला गेलं तर हा वर्ग अशिक्षित अगोदर होता पण आता शिक्षितातून पुढे जात आहे. अगोदर त्यांच्या हातात गुलोर असेल, गोफण असेल, तीरकामटे असतील, पण आता हातात त्यांच्या लेखणी आहेत आणि या लेखणीच्या जोरावर ते पुढे येण्याचा प्रयत्न करताय, सावरण्याचा प्रयत्न करताय.
पुढे म्हणायला गेलं तर लोकसाहित्य व बोलीभाषा विद्यापीठात अभ्यासक्रमात पाहायला गेलं तर ठराविक बोलीभाषा अभ्यासक्रमात लागलेल्या असतात. पण ज्या वेळेस एखादा विद्यार्थी शिकत असेल पण त्याला ती बोलीभाषा अवगत नसते, पण त्यांनाही त्यावेळेस वाटू लागतं की आपल्या बोलीभाषेची दखल घेतली गेली पाहिजे किंवा आपल्या बोलीभाषेचा अभ्यासक्रमात समावेश झाला पाहिजे. पण त्यावेळेस समाजात काही पुस्तक उपलब्ध नसतात आणि अभ्यासक्रमाला ते लागू होत नाही. आणि जे लागू व्हायला पाहिजे ते साहित्य उपलब्ध असतं पण ते पुस्तकात आलेलं नसतं. मग यासाठीही विद्यापीठांनी धडपड घेतली पाहिजे, धडपड केली पाहिजे. कारण लिखाण करणारे हल्ली भरपूर आहेत पण बोली भाषेत लिखाण करणारे कमीच आहेत. बोली म्हणायला गेलं तर साहित्यात कमी प्रमाणात येते, पण ते आणणंही गरजेचं आहे. कारण भावनांचा अनुवाद होत असतो पण वेदनांचा अनुवाद होत नाही. असंच आहे आदिवासींचं जीवनाचं. आणि आदिवासी जीवन म्हटलं तर त्यांची बोलीभाषा आपल्याला अगोदर समजून घ्यायला पाहिजे. बोली म्हणायला गेलं तर बोली जिवंत राहतील तरच प्रमाण भाषा जिवंत राहील. खरं आहे ते. कारण बोली भाषा जिवंत राहिली पाहिजे हा प्रयत्न कोणी करतो का? प्रत्येक समाजातील शिक्षित वर्ग जो आहे तो कधीच प्रयत्न करत नाही की आपल्या बोलीभाषेचं अस्तित्व टिकून राहायला पाहिजे, याच्यासाठी काहीतरी उपक्रम घ्यायला पाहिजे. समाजात जनप्रबोधन करण्यासाठी आपल्या बोलीभाषेतून संवाद साधला गेला पाहिजे. असा संवाद ठराविक ठिकाणी होत असतील पण त्यांची दखल मीडिया घेत नाही, पण त्यांनीही दखल घ्यायला पाहिजे. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ त्याचबरोबर देश पातळीवर जे काही बोलीभाषा आहेत त्यांनी पण ही दखल घेतली पाहिजे. उलगलान कोणत्याही शासनाला आदिवासी बोलीभाषांचा खजिना ओळखला नाही. बरोबर आहे तुमचं म्हणणं सर. कारण बोलीभाषा हे आदिवासी साहित्यांचा एक खजिनाच म्हणावा लागेल. कारण 27 बोलीभाषा आता मी जवळजवळ अभ्यास करत होतो त्यावेळेस 27 बोलीभाषा बोलल्या जातात आणि इतर बोलीभाषा आदिवासी असूनही बोलल्या जात नाही. याला कारण कोण? हा एक गंभीर प्रश्न आहे. याला कारण खरं म्हणायला गेलं तर त्या समाजातील उगवत्या पिढीचा आणि मध्यम पिढीचा व्यक्ती म्हणता येईल. कारण आपण जोपर्यंत इतर लोकांना माहिती देऊ शकत नाही, बोलीभाषा कळवू शकत नाही, तोपर्यंत आपल्याला साहित्याचं ज्ञान किंवा इतर बोलीभाषेचं ज्ञान सांगताही येऊ शकत नाही. बोलीभाषा जिवंत राहायला पाहिजे यासाठी काय करायला पाहिजे? ठराविक वर्ग असं असतो की साहित्य क्षेत्रात जर का राहिला तर मग आपल्याला स्पर्धा घेता येऊ शकतात. त्या स्पर्धा आपण बोलीभाषेत घेऊ शकतात की बोलीभाषेत उत्तम लिखाण करणार आहे यांचं संशोधन व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे. संशोधन करताना आपल्याला एखाद्या वेळेस संदर्भ उपलब्ध राहत नाही आणि जे काही संदर्भ असतात ते पुस्तकात उपलब्ध होत नाही. मग याच्यासाठीही विद्यापीठांनी आणि महाराष्ट्र शासनाने दखल घेतली गेली पाहिजे. तरुण लेखक जे काही लिखाण करतात त्यांचीही दखल घेतली गेली पाहिजे. कारण प्रत्येक वेळेस लेखक कवी हा आर्थिक बाजूने सक्षम नसतो पण वैचारिक बाजू इतकी मजबूत असते की त्याला पुढे येण्यासाठी कोणीही सहकार्य करत नाही. फक्त त्याचे विचार सोशल मीडियाच्या माध्यमातून ठराविक प्रमाणात प्रसारित होत असतात आणि तो होण्याचाही प्रयत्न करत असतो. हल्ली दूरवाणी अर्थात आकाशवाणी बंद होण्याचे प्रमाण जास्त प्रमाण दिसतात महाराष्ट्रात. तर आकाशवाणीमध्ये एक अगोदर बोलीभाषेचा कार्यक्रम व्हायचा पण तो विभागीय स्तरीयचं होत असायचा आणि राज्य पातळीवर राज्यात जी बोलीभाषा बोलल्या जातात त्यांचेही काही साहित्य उपलब्ध असेल तर त्यांचं वाचन केलं जायचं. पण एखादी बोलीभाषा असेल त्याचे ट्रान्सलेशन अनुवाद होताना याचाही अभ्यास अगोदर झाला असेल पण तिथपर्यंत वाचक पोचला नसेल किंवा रसिक पोचला नसेल तर मला म्हणायचं असं आहे की तिथंही आपल्या बोलीभाषेचा समावेश व्हायला पाहिजे, दखल घेतली गेली पाहिजे. एखादा शब्द ज्यावेळेस आपण उच्चारतो त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतो की हा जो शब्द आहे हा प्रमाण भाषेचा आहे किंवा बोलीभाषेचा आहे, याचाही आपल्याला प्रश्न पडतो. पण ज्यावेळेस आपण साहित्यात ते वाचला गेलेला जो शब्द असतो त्यावेळेस आपण त्या साहित्यिकाला किंवा कवीला संपर्क करून विचारायला हरकत नाही
खरा साहित्यिक तोच असतो की जो आपल्या बोलीभाषेतले शब्द प्रमाण भाषेत आणण्याचा प्रयत्न करतो. तळमळ प्रत्येक साहित्यिकाची असते. प्रसिद्धी मिळण्यासाठी सर्वच लिहित नसतात, पण बोलीभाषेत जे लिखाण करतात त्यांनी प्रमाण भाषेत लिखाण करताना आपल्या बोलीभाषेतले शब्द आणणं गरजेचं आहे. कारण बोलीभाषा हे प्रत्येकाची स्वतंत्र असते आणि स्वतंत्र बोलीभाषेत एक ठराविक शब्द असतो की ते प्रमाण भाषेत उपलब्ध होत नसतात आणि अशा ठिकाणी आपल्याला शब्दार्थ निर्मिती होत असते. राज्य शासन जर का आपल्या शब्दार्थाची किंवा बोलीभाषेसाठी किंवा लोकसाहित्यासाठी आपल्याला प्रोत्साहन देत असेल, दखल घेत असेल, त्यावेळेस आपण लिहायला हरकत नाही. कारण शब्दार्थ हा विविध असतो, वेगवेगळा असतो. एखादा बोलीभाषेतला जो शब्द असतो हा त्या भाषेत ज्या वेळेस नसतो आणि प्रमाण भाषेत याला बरेच लोक आणण्याचा प्रयत्न करतात की त्यावेळेस आपण समजायचो की एखाद्या बोलीभाषेचं अस्तित्वाचा शोध सुरू झाला असं आपल्याला म्हणता येईल. दुसरं म्हणजे बोलीभाषेतल्या कविता ज्या असतात, एखाद्या वेळेस अनुवाद झालेल्या राहिल्यात तर त्याचा अभ्यास केला जातो. म्हणजेच ते पण बोलीभाषेतल्या प्रमाण भाषेत ती बोलीभाषा पाहिजे आणि प्रमाण भाषेतलं जे साहित्य असतं ते ठराविक ठिकाणी पोचतं. किंवा विद्यापीठाला जर का एखाद्या कवीचा अभ्यासक्रमात कविता लागलेल्या असतात तर त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की एखाद्या आदिवासीची कविता, लेखकाची कथा या अभ्यासक्रमात ज्या वेळेस लागतं त्यावेळेस आपल्याला वाटतं की तो समग्र बोली आदिवासींचं प्रतिनिधित्व करतोय. पण तसं काही नसतं मित्रांनो. हा आदिवासी एक ठराविक घटकाचा व्यक्ती आहे, तर त्याची बोलीभाषा आणि स्वतंत्र बोलीभाषा असते. त्याला परंपराही वेगळ्या असतात, लोकगीतही वेगळे असतात, त्यांची राहणीमानही वेगळी असते, त्यांचं दैवही वेगळे असते. तसं इतर बोलीभाषेचं जे काही परंपरा, लोकसाहित्य असतं हे विविध असतं. मग त्याच्यासाठी साहित्यात आणताना ज्यावेळेस अनुवाद होत असतो तर हिंदीत परिपूर्ण होईल असंही मला तरी वाटत नाही. किंवा महाराष्ट्रातले जे काही लेखक असतील हे बऱ्या प्रमाणात मराठीत आणण्याचा प्रयत्न करतात. आजकाल मुक्तछंदामध्ये कविता लिहिली जाते, पण ती कविता लिहिताना आपल्याला असं जाणवतं की कुठेतरी कृत्रिमता जाणवते. एखाद्या वेळेस आदिवासींवर लिहिणारे बरेच जण असतात, पण कधी कधी ते सर्वे करत नाही की आदिवासींचे बोलीभाषा आतापर्यंत किती जिवंत आहेत, किती बोलीभाषा बोलली जात आहेत, किंवा आदिवासींचे हल्लीचे प्रश्न कुठले आहेत, या प्रश्नाला मार्ग काय आहे. बोलीभाषा मरत पावत चालत आहेत, तर याला कारणं आहेत आपण स्वतःच. ते कसं की आपण एखादा समाजात ज्या वेळेस वावरतो किंवा दैनंदिन जीवनात वावरतो, मित्र वगैरे जे काही असतात त्यांच्यासमोर आपण प्रमाण भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो. पण ज्यावेळेस आपल्या स्थानिक लोकांचा घटक असेल, जिथं आपला समाज असेल, तिथं ही बोलीभाषा बोलली गेली पाहिजे. त्यावेळेसही जर का आपण प्रमाण भाषेत बोलत असू तर साहजिक आहे आपली बोलीभाषा मरण पावतच जाईल. आणि दुसरं म्हणजे बोलीभाषा प्रमाण भाषेला जोडण्याचं कारण असं आहे की अनुवाद करताना बरेच प्रश्न असतात की इतर वाचकांना बोलीभाषा कळत नाही. मग त्यावेळेस आपण प्रमाण भाषा आणि बोलीभाषा या दोघांचं मिळतं जुळतं असे शब्दार्थ निर्मिती आपल्याला स्वतःच करावं लागतात. प्रत्येक वेळेस वाचक हा शब्दकोश समोर घेऊन बसलेला नसतो किंवा वाचन करत नसतो. त्यावेळेस आपल्याला कवी म्हणून किंवा साहित्यिक म्हणून त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. कारण अभ्यास ज्या वेळेस होत असतो किंवा एखाद्या बोलीभाषेचा ज्या वेळेस अभ्यास होत असतो त्यावेळेस आपण त्या बोलीभाषेला सहकार्य केलं गेलं पाहिजे. जो कोणी आपली दखल घेत असेल त्याला परिपूर्ण माहिती दिली गेली पाहिजे. लोकसाहित्य हे आजकाल साहित्यात ठराविक प्रमाणात उरलेलं आहे. याला कारण म्हणजे पारंपरिक लोकगीतं जे आहेत ठराविक एखादा सण उत्सव असेल किंवा कार्यक्रम असतील त्या ठिकाणी ते बोलले जातात. पण एखाद्या वेळेस आपण घरगुती असं कार्यक्रम घेतला किंवा सण उत्सव असेल, दैव उत्सव असतील आणि लग्न वगैरे असतील, तिथंही आपल्या बोलीभाषेनुसार लोकगीतं बोलल्या जातात, पण काही ठिकाणी बोलल्या जात नाही. मग ते बोलीभाषा आपण कसं आणू शकतो याच्यासाठीही प्रयत्न केला गेला पाहिजे. हल्ली मोबाईल हे उपलब्ध साधन आहे.
हे असं साधन आहे की आपण कुठेही गेलो की स्वतःला मीडिया समजतो आणि समजायला बी हरकत नाही. आपण ज्यावेळेस आपलं काही व्यक्तिमत्व मांडत असतो, प्रश्न मांडत असतो, त्यावेळेस आपण अशा ठिकाणीही पोचलं पाहिजे. आदिवासींची बोली आणि साहित्य हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आदिवासी बोली आणि साहित्य त्यातील प्रवाह हा वेगवेगळा आहे. आदिवासी समाज हा असा एकमेव प्रवाह आहे, आदिवासी प्रवाह, की ज्यात अनेक बोलीचे प्रवाह आदिवासी विभागात येतात. ते म्हणजे कसं, आता एखादा गाढ अभ्यासक असेल की तो ग्रामीण भाषेत अभ्यास करत असेल आणि ग्रामीण भाषेत बऱ्या प्रमाणाचा आदिवासी राहतात, त्यांच्या बोली बोलल्या जातात. पण ग्रामीण भागातला जर का आदिवासी कवी असेल तर तो तिथं साहजिक ठराविक आपल्या प्रमाण बोली भाषेतले शब्द किंवा स्थानिक प्रमाण बोलीचे तिथं लेखनात मांडण्याचा प्रयत्न करतो, काही शब्दार्थ मांडण्याचा प्रयत्न करतो. पण प्रवाह जे असतात ते काहींना माहीत नसतं. एखादा उत्कृष्ट कवी असेल, तो चांगल्या पद्धतीने सादरीकरण करत असेल, पण त्याला प्रवाह जर का विचारला तर एखाद्याला प्रश्नही पडू शकतो. कारण बरेच जण साहित्यातल्या प्रकारात लिखाण करतात पण प्रवाह समजून घेत नाही. तर तुम्हाला एक सांगावंसं वाटतं की प्रवाह म्हणजे काय, बोली भाषेतले प्रवाह कसे येतात, आदिवासी साहित्यात प्रवाह कसं निर्मिती होत असते. आदिवासी जर का ग्रामीण भागातला असेल किंवा आदिवासी जो लेखक आहे, कवी आहे, कथाकार आहे, हा ग्रामीण भाषेतला भागातला असेल तर ग्रामीण भाषा तिथं साहजिक येत असते. किंवा स्त्रीवादी एखादी स्त्री आदिवासी लेखिका असू शकते आणि ते आपलं लिखाण करत असेल तर आपल्या बोलीभाषेतला शब्द त्याचं मांडण्याचा प्रयत्न करते. पण ग्रामीण बोली ह्यात ज्या वेळेस ते लिखाण असतं त्या प्रवाहात आपल्याला त्या कवितेत किंवा त्या कथेत जाणवतं. आता प्रवाह म्हटलं म्हणजे ग्रामीण, आदिवासी, जागतिकीकरण, स्त्रीवादी, बालकविता प्रवाह, निसर्ग, कामगार, प्रेम, सौंदर्य हे असं साहित्यातले प्रवाह आहेत. पण आदिवासीत बरेच प्रवाह येऊन जातात. जवळजवळ मी 12 प्रवाहात लिखाण करतो आणि माझं जागती जोत हे बोलीभाषेतलं मी आता नुकतंच यावर्षी 21 फेब्रुवारीला पुस्तकी प्रकाशन केलं. समग्र बोलीभाषेत मी बऱ्याच प्रमाणात विद्यापीठांच्या अभ्यास क्रमातले जे काही अभ्यासले जातात त्या बोलीभाषेचा अभ्यासही केलेला आहे. पण मला कुठंतरी कमतरता जाणवली, माझं बोलीभाषेचं अस्तित्व मला तिथं जाणवलं नाही. त्यावेळेस मलाही वाटलं की बोलीभाषेतलं एखादं पुस्तक यायला पाहिजे. त्याच्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे. जागतिकीकरणातल्या बाबतीत म्हणायला गेलं तर हल्ली कुठला प्रश्न आपण टिकवून ठेवला पाहिजे आणि त्याचं उत्तर शोधलं पाहिजे हे प्रत्येकाला वाटत असतं. पण प्रश्न निर्मिती बरेच लोक करतात पण उत्तर शोधण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. खरं तर ज्याची निर्मिती प्रश्नाची असेल तर उत्तरही त्याला शोधणं गरजेचं आहे. कारण निर्मिती आपल्या मनातून होत असते आणि ही निर्मिती ज्या वेळेस होत असते तर आपल्याला ही उत्तर आपोआप शोधावं लागतं किंवा भेटतात आपल्याला उत्तरं. याच्यासाठी तुम्हाला सांगतो, व्हॉट्सअप आणि फोनवरील चर्चा. ज्यावेळेस आपण व्हॉट्सअपवर चर्चा करत असतो, एखादा मित्र मला कॉन्टॅक्ट करत असेल तर त्यावेळेस तो इंग्रजी टाईप करत असतो आणि बरेच शब्द त्याचे इंग्रजी असे असतात की मलाही कळत नाही. मग अशा वेळेस मी त्याला सांगतो की भाऊ, मला मराठी चांगल्या पद्धतीने बोलता येतं आणि तुम्ही मराठी बोलू शकता, मराठी टाईप करू शकता, की जेणेकरून तुमचे भाव काय आहेत हे आपल्याला लगेच आकलन होतात. आता GM म्हटलं तर बाकीचे गुड मॉर्निंग म्हणतात. आता GM म्हटलं तर मी गोड माणूस असं म्हणतो. यालाही कारण आहेत, जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच आपण शॉर्टकट असं मारायचं नसतं. कारण बोलीभाषा ही कधी शॉर्टकट नसते. ती प्रमाणता वेगवेगळी अस्तित्वाची असते आणि अस्तित्व सादर करत असताना त्यावेळेस आपण परिपूर्ण त्या बोलीभाषेत किंवा त्या प्रमाण भाषेत बोलले गेलेलं पाहिजे. व्यावहारिक ज्ञान जे असतं हे प्रमाण भाषेत असतं. पण काही ठिकाणी असं होतं की आदिवासी
व्यवहार करत असताना आपल्या बोलीभाषेत व्यवहार करत असतो, पण समोरच्या व्यक्तीला ते कळत नसतं. म्हणून त्याचे जे काही विक्रीला वस्तू असते किंवा तो जे कुठं कामाला असेल तिथं त्याला ते काम साध्य करता येत नाही किंवा विशेष त्याला त्याबद्दल माहिती देता येत नाही. मग याच्यासाठीही आपल्याला माहिती करण्यासाठी प्रमाण भाषेचे हे ज्ञान आवश्यक आहे. बोली जिवंत राहतील तर प्रमाण भाषा जिवंत राहतील, हा एक मुद्दा असा आहे. प्रमाण भाषा ही आपण साधारणतः परिपूर्ण बोलत नाही, तिथं कुठे ना कुठे सौंदर्य येतच असतं. सौंदर्य म्हणजे कुठे जातोय आणि प्रमाण म्हणजे कुठं जात आहे, हे अशा पद्धतीने आपल्याला सांगतोय. मी चाललो जेवायला, मी जात आहे जेवायला, मी चाललोय जेवायला. म्हणजे आपले काही शब्द असतात ते कुठेतरी मिळून जातात आणि एक समोरच्या व्यक्तीला जे कोणी आपल्या जवळचे असतील त्यांना त्या बाबतीत आपुलकी वाटते, बोलीभाषेची आपुलकी वाटते. प्रमाण भाषेत एवढी आपुलकी वाटत नाही. प्रमाण भाषेत ही ठराविक राज्याला लाभलेली असते किंवा प्रादेशिक प्रमाण भाषा ही प्रादेशिक विभागाला लाभलेली असते. तर बोलीभाषा जिवंत ठेवण्यासाठी आपणही प्रयत्न केले गेले पाहिजेत. शिकलेला वर्ग जो असतो तो जास्त करून इंग्रजी बोलत असतो. सुरेश सरांनी नुकताच आता प्रश्न निर्माण केलेला आहे. शिकलेला वर्ग इंग्रजी बोलीभाषेत कमी बोलत असतो आणि इंग्रजी माध्यमातून जास्त बोलण्याचा प्रयत्न करतो. मी तुम्हाला सांगतो की शिकलेला वर्ग यांनीही आपल्या बोलीभाषेचं अस्तित्व टिकवलं गेलं पाहिजे. कारण आपण आदिवासी आहोत हे सिद्ध करण्यासाठी पुढील पिढीला आपण काय देऊ शकतो. जर का तुम्ही निर्मिती तुमच्या बोलीभाषेत करत नसेल तर तुम्ही त्यांना काय देणार? कसं म्हणून स्वतःला म्हणून घेशाल की मी आदिवासी आहे असं? आपल्या बोलीभाषे आपलं मेनच अस्तित्व असतं. आपली मायबोली असते. आई आपल्याला कधीही आपल्या बोलीभाषेतून प्रेमाने आपल्या डोक्यावर हात फिरवत असते आणि त्यावेळेस आपण ज्यावेळेस आपल्या पिढीला आपल्या बोलीभाषेचं महत्त्व कळू नाही शकत, तर मग आपलं अस्तित्व कमी झालेलं आहे असं आपण समजायला काही हरकत नाही. कारण आपलं अस्तित्व आपलं बोलीभाषेचं आहे. आता ते कसं म्हणजे एखाद्या वेळेस आपल्या लहान मुलाने आपल्याला प्रश्न केला की बाबा तुम्ही आदिवासी आहात, हे आपल्याला लोकांनी म्हणते डॉक्युमेंटवर आपलं एस टी कॅटेगरी लागलेलं आहे. मग एस टी कॅटेगरीला स्वतंत्र बोलीभाषा असतात, मग तुम्ही आपली बोलीभाषा का बोलत नाही? ज्यावेळेस जर आपल्या उगवत्या पिढीने हा प्रश्न जर का केला त्यावेळेस तुम्हाला साहजिक उत्तर याचं सापडेल असेलच असं नाही. किंवा एखाद्या बोलीभाषेचं पुस्तक उपलब्ध झालं आहे आणि मग ते पुस्तक आपण त्या उगवत्या पिढीला देऊन सांगू शकतो की हे घे हे वाच, पण त्याच्यातच त्याचं मन समाधान होईल असंही काही नाही. बोलीभाषेतले काही शब्दार्थ असे असतात की जे आपल्या मनाला भावतात आणि त्याच्यातून आपल्याला अभिमान वाटतो की नाही मला ही बोलीभाषा लाभलेली आहे, हे टिकवणं गरजेचं आहे. आता तुम्ही असं समजू शकता की महाराष्ट्रात 47 बोलीभाषा बोलल्या जातात आदिवासींच्या, त्याच्यात 27 बोलीभाषांचा मी अभ्यास केला की त्या बोलल्या जातात, बाकी का बोलल्या जात नाही? हा जो प्रश्न आहे हा ठराविक समाजाचा आहे. कारण तिथले वर्ग शिकलेले जरी असेल, तो वर्ग सामाजिक क्षेत्रात जरी कार्यरत असेल, पण तेथील जर साहित्यिक ती भाषा प्रमाण भाषेत आणत नसेल तर मग हे गंभीर प्रश्न आपल्याला समजावा लागेल आणि त्या बोलीभाषेचं दुर्दैव मी समजतो. कारण बोलीभाषा हे टिकवण्यासाठी आपल्याला कोणी सांगू शकत नाही, कुठला समाजसुधारक सांगू शकत नाही की तुम्ही बोलीभाषा टिकवली गेली पाहिजे, याच्यासाठी आपल्याला उपक्रम घेतला गेला पाहिजे असं कोणी सांगू शकत नाही. हे करू शकतं फक्त आपणच, आपला सामाजिक कार्यकर्ता आणि समाजातील घटक म्हटला तर आपणही येऊ शकतो, मीही येऊ शकतो. माझी प्रमाण बोलीभाषा ही मराठी आहे, त्याच विभागीय बोलीभाषा अहिराणी आहे. मी चांगल्या पद्धतीने अहिराणी बोलून घेतो, मी मराठीही बोलून घेतो. त्याचप्रमाणे आमच्या घरात अहिराणी, मराठी आणि बोलीभाषा हे तिघही भाषा बोलल्या जातात. आता तुम्ही म्हणाल हे कसं होऊ शकतं? एकाच घरात 3 बोलीभाषा किंवा प्रमाण भाषा कसं बोलल्या जाऊ शकतात? आमच्या घरात शिकलेल्या वर्गांपैकी मी पदवीधर झालेलो आहे, बाकीचे
भावंड जे आहेत, ते 12वीपर्यंत शिकलेले, मग ते प्रमाण भाषा बोलतात आणि आई जी अशिक्षित आहे. पण अशिक्षित आई जी ते आजही प्रमाण बोली भाषा न बोलता बोलीभाषेचं अस्तित्व टिकवत आहे आणि याचा मला अभिमान वाटतो. कधी कधी मी एखाद्या कवितेची निर्मिती करत असतो त्यावेळेस मला एखाद्या प्रश्नाचं उत्तर सापडत नसेल किंवा बोलीभाषेतला शब्द ज्या वेळेस मी कवितेत आणण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस मला डिक्शनरी शोधावी लागत नाही, कारण त्यावेळेस मला माझी आई सहकार्य करत असते. बोलीभाषेतला शब्द आई म्हणजे माझं विद्यापीठच म्हणावं लागेल. हे असं विद्यापीठ आहे जिथं हजारो पुस्तके कमी पडतील एवढं ज्ञान आईकडे आहे. आणि ज्यावेळेस ती प्रमाण भाषेत आपलं माहिती देत असते त्यावेळेस ते ज्ञान जे असतं ते कुठेतरी कमी वाटतं, कारण ते फक्त व्यावहारिक ज्ञान असतं. पण ज्यावेळेस तिचं ज्ञान हे मराठीत येत असतं त्यावेळेस लोकांनाही कौतुक वाटतं की तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रमाण भाषेत बोलण्याचा प्रयत्न करता. कारण सहसा शिक्षित आई ज्या काही आहेत, इतर समाजातल्या जमातीतल्या ज्या आया आहेत, त्या प्रमाण भाषेशिवाय जास्त एवढं व्यवहार करत नाही किंवा आपल्या बोलीभाषेचं अस्तित्व जास्त प्रमाणात टिकवण्याचा प्रयत्न करतात. तर मग बोलीभाषा लिहिताना किंवा लिखाण करत असताना मला कधीच असं जाणवलं नाही की मला कुठेतरी अडथळा निर्माण होईल. तर एक असं सांगायला गेलं तर बोलीभाषा हे अस्तित्व ज्यावेळेस निर्माण होतो त्यावेळेस माय आणि मायबोली यांचा संबंध एकत्रीकरण येतो. कारण निसर्ग जे हे आदिवासींचं दैवत अगोदरचं आपल्याला मानलं गेलं पाहिजे. निसर्ग आपल्या डोळ्यातल्या पापण्या ज्या आहेत, आपण असं करत असतो त्यावेळेस आपल्याला त्या पापण्या खालीवर करायला आई शिकवत नसते किंवा इतर शाळेतले शिक्षक शिकवत नसतात. हे शिकवतं तर आपला निसर्ग. मग जन्माला येण्या अगोदर जे काही लहान मुलं असतात ते अगोदर निसर्गाची भाषा शिकतात. त्याच्यानंतर बालबोधप्रमाणे बालभाषा निर्मिती असते. ही निर्मिती अशी असते की ते कुठल्याही विद्यापीठात आपल्याला उपलब्ध नसते. आणि ज्यावेळेस त्याला कळायला लागतं की प्रमाण भाषा किंवा बोलीभाषा आपल्याला अवगत होते त्यावेळेस आपले आई, आपले वडील, आपले मोठे बंधू किंवा बहीण आपल्याला सहकार्य करत असते. तर मी विषय मांडला होता आदिवासी बोलीभाषेचं अस्तित्व आणि माझ्या काही कविता. तर मी माझा पहिली कविता मांडण्याचा प्रयत्न करतोय. हे माझं जागतिक आदिवासी बोलीभाषेचं पुस्तक आहे जे नुकतंच प्रकाशन झालं आहे. समग्र बोलीभाषेत पुस्तक आहे. याचा अनुवाद होईल की नाही होईल मला माहीत नाही, पण हे महाराष्ट्रभर जिथं जिथं आदिवासी पारधी समाज आहे तिथपर्यंत जाईल एवढी मी धडपड करत आहे. आदिवासी जागतिकचा अर्थ असा आहे की जाग्यावर जे घडतं त्याला जागतिक असं म्हणतात. काही लोक जागतिक म्हटलं की दैवाचं प्रश्न निर्माण करतात की हे देवावर अवलंबून असेल, पण हे तसं नाही आहे. आदिवासी म्हटलं की अंधश्रद्धा आणि श्रद्धा आणि विज्ञानवादी विचार हे येतातच. हे फक्त समोरच्या आदिवासी वर्गाला माहीत असतं की श्रद्धा कुठली आणि अंधश्रद्धा कुठली. आपण ज्यावेळेस एखाद्या आदिवासी घटकाचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला परिपूर्ण बोलीभाषेचे ज्ञान अवगत नसतं. त्यामुळे साहजिक आहे की ज्ञानाच्या बाबतीत आदिवासी जे जगणं आहे त्यात अंधश्रद्धा कुठली आणि श्रद्धा कुठली हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. माझी संशोधन नावाची कविता आहे जे मी बोलीभाषेत सादर करण्याचा प्रयत्न करतो. वाघरी बोली भाषा है। बिल्लास भर पेट पर म संशोधन करी રહ્યો છે। बिल्लास भर पेट पर बिल्लास भर पेट पर म संशोधन करी રહ્યો છે। आज महाराज घરમાં વલ્લાસના કરતા કુરકુર કરી રહ્યા છે। કોને દેખોલ્યા ગૂગલ પર વલ્લો ડાઉનલોડ થાસકાઈમ। કોને દેખોલ્યા ગૂગલ પર વલ્લો ડાઉનલોડ થાસકાઈમ। જન્મપાसूनच वल्ला करता म माणूसનો जीव तैमय રહ્યો છે। जन्मपासूनच म माणूसનો जीव तैमय રહ્યો છે। याचा मराठीत अनुवाद जर का करून सादरीकरण करायचं म्हटलं तर संशोधन नावाची कविता अशी आहे। बिल्लासभर पोटावर मी संशोधन करत आहे।
बिल्लासभर पोटावर मी संशोधन करत आहे. आज माझंच घर भाकरीसाठी कुरकुर करत आहे. कोणी बघा रे, कोणी बघा रे, गुगलवर भाकर डाउनलोड होते का? कोणी बघा रे, गुगलवर भाकर डाउनलोड होते का? जन्मापासूनच मी आणि माझ्यांचा जीव भाकरीसाठी तळमळत आहे. जन्मापासूनच मी आणि माझ्यांचा जीव भाकरीसाठी तळमळत आहे. वल्लो, वल्लो हा जो शब्द आहे आतापर्यंत तुमच्या ऐकण्यात गेलेला नसेल. वल्लो म्हणजेच भाकर. वाघरी बोली भाषेत वल्लो आणि खायनू म्हणजे भाजी आणि भाकर असा शब्द उच्चारला जातो. पण मराठी शब्दकोशात हा शब्द अजूनही सापडणार नाही. याला कारण असं की आदिवासी भाषेत जे लिखाण करणारे आहेत हे फार कमी आहेत आणि वाघरी बोली भाषेत लिखाण करणारे आहेत, पण ते प्रमाण भाषेत अधिक लिखाण करतात, बोली भाषेला महत्त्व देत नाही. म्हणून मी तो महत्त्व देण्याचा प्रयत्न करण्यासाठी जागतिकजोत हा कविता संग्रह आणण्याचा प्रयत्न केला आहे. माझी दुसरी जी कविता आहे भूक नावाची कविता. आदिवासी खरं तर आदिवासीची बालकविता जी असते ते मनोरंजनासाठी तो कधीच लिहत नाही. खरं तर बालकविता म्हणायला गेलं तर बालमनाचा आनंद निर्माण व्हावा यासाठी लिहिली जाते ती कविता, याला बालकविता म्हणतात. पण आदिवासींची बालकविता ही जरा प्रश्नात्मक आहे, विचारात्मक आहे. याला कारण म्हणजे सामाजिक स्थिती जी असते ही परंपरागत पिढीपरात लाभलेल्या असतात आणि त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला त्यांच्या बोलीभाषेत सापडायला भेटतात. पण त्याच्यासाठी आपल्याला बोलीभाषा ही अवगत नसते. मग ती बालकविता जाणून घेण्यासाठी प्रमाण भाषेत त्याचा अनुवाद होत असतो. तर मी अगोदर तुम्हाला भूक नावाची कविता अनुवाद करून सांगतो. अगोदर बोलीभाषेत सादरीकरण करतो, कारण ही बोलीभाषेतलं पुस्तक आहे आणि बोलीभाषेला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. याच्यासाठी बरेच जणांची इथं मेसेज येत आहे. भूक नावाची कविता ही बालकविता आहे, पण बघा कशी आहे ही बालकविता. मग नुकतंच शाळेमधून घरं आलो होतो. पेटमं होतून काही मनीसन मायनं कविर्यो होतो. पण तेवती तिनाच तंद्रीम होती. घरभर किल्यावण्या करत मग वल्लोस न करता डालकी चापली होती. बाप पिसन घर आयो पडो मायनो पखारो. बयसनं वादवादी मग गल्ली बोंबाटो थायो. तिने कसटनी रक्कम तिये दारूम उपसेल होती. दारूम उपसेल होती. चुलामा थंड थायल राख डबा धान्यसना खाल्ले होता. ते उगारो मायपर हात गुंबो पाटपर आदायल होतो. वाघरे रोजनूच गल्लीतनं जिखिरा होता. रुबाब तिनोज आटाय होतो. घरभर वकेलो होतो तिये भुईपर पखरेल होतो. बाप पीसन खुयेल होतो. तिना धाकम मायनो पदर भिजेल होतो. मायना कंबरनं धरिसन मबी रडीर्यो होतो. पेटमा नाही होतो काही मनीसन आखू गिर्यो होतो. कविता. ह्या कवितेचा अनुवाद फार गंभीर वाटतो मला, कारण आदिवासी बोली भाषेतली ही माझी पहिली कविता म्हणता येईल. ह्या कवितेची निर्मिती खरं म्हणायला गेलं तर ज्यावेळेस मी 12वीला होतो, म्हणजे 2009-10ला, त्यावेळेस ही निर्मिती मी त्यावेळेस केलेली होती. पण हे लोकांसमोर मांडताना मला न्यूनगंड निर्माण होत होता की माझी बोलीभाषा आहे आणि ही बोलीभाषा इतरांना कळेल किंवा नाही कळेल, हा न्यूनगंड त्यावेळेस माझ्याकडे होता. आणि त्यावेळेस मी पण काही कवी नव्हतो, कारण साहित्य क्षेत्र हे मला फारसं माहीत नव्हतं. तर भूक नावाची कविता मी तुम्हाला अनुवाद करून सांगतो. मी नुकताच शाळेतनं घरी आलो होतो. पोटात नव्हतं काही म्हणून किलावाल्या करत होतो. बाप पिऊन घरात आला. पडला मायेचा पसारा. दोघांच्या वादावादीत गल्ली बोंबाटा झाला. तिचे कष्टाचे पैसे त्याने दारूत उपसले होते.
चुल्यात थंड झालेली राख डबे धान्याचे खाली होते. त्याने उगारला मायेवर हात, घुंबा पाठीवर आदळला होता. माणसं रोजच गल्लीतनं पाहत होती हो, रुबाब त्याचा चटण होता. घरभर वकलं होतं त्याने अन भुईवर माखला होता. बाप पिऊन निजला होता. त्याच्या धाकानं मायेचा पदर भिजला होता. मायेच्या कमरेला धरून मीही रडत होतो. पोटात नव्हतं काही म्हणून अश्रू गिळत होतो. आता हे बोलीभाषेतलं म्हणायला गेलं तर बोलीभाषेतल्या ज्या काही कविता मी आतापर्यंत लिहिलेल्या आहेत, एकही कविता मनोरंजनाची नाही. ह्या संग्रहात एकही कविता वाचकांचं मनोरंजन करेल अशी कुठलीही कविता नाही. मी आतापर्यंत प्रेम कविता लिहिल्या बऱ्याच, पण त्याला कधीच महत्त्व दिलं नाही, कारण त्या कल्पना आहेत. कारण प्रेम, माझं पोट ज्यावेळेस भुके मरत असतं त्यावेळेस मला जगण्याचा प्रश्न पडतो आणि त्यावेळेस मी कधीच प्रेमाकडे वळत नाही. बऱ्याच असे माझ्या आयुष्यात प्रेम करायला माध्यमं मिळाली किंवा आपण मोहून गेलो बुवा, एखाद्या प्रेयसीवर मोहून गेलो, पण त्यावेळेस मी कधीच व्यक्त झालो नाही, कारण त्यावेळेस माझा पोटाचा प्रश्न होता. आणि असा पोटाचा प्रश्न निर्माण होत असताना आपण कधीच प्रेमाकडे वळू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे प्रवाह म्हटला तर आदिवासींचा प्रवाह ह्या बोलीभाषेत अधिक असतो. आदिवासींची कविता कशी असते ही निसर्गावर अवलंबून असते, विशेष म्हणजे ती बोलीभाषेवर अवलंबून असते, तरच ती आदिवासी कविता म्हणता येईल. आदिवासी कितीही असू द्या, त्यांच्या कविता, त्यांचं अस्तित्व हे बोलीभाषेत आहे, म्हणून त्यांनी बोलीभाषेत लिहिलं गेलं पाहिजे. सिद्ध आणि प्रसिद्ध होण्यासाठी आपण कधीच लिखाण करायला नको, कारण प्रसिद्धी हे ठराविक असते. कुणी आपल्यासाठी टाळ्या वाजवत असेल तर ठराविक काळासाठी असते. आपण कितीही असं लाईव्ह जाण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला लाईक कमेंट भेटत असतील तर त्याच्यावर आपण अवलंबून राहू नका. त्याच्यावर आपली प्रसिद्धी आणि गुणवत्ता राहत नसते. खरं आपलं महत्त्व, आपलं अस्तित्व आपल्यावर टिकवून ठेवण्याचा प्रयत्न ही बोलीभाषा करत असते. आणि बोलीभाषा ज्या वेळेस जिवंत राहण्याचा प्रयत्न करते, ही समाजात जिवंत राहण्याचा प्रयत्न करते, याच्यासाठी तो समाज ती धडपड करत असतो, बोलण्याचा प्रयत्न करत असतो. प्रवाह तर आदिवासीत इतर प्रवाह कसे येतात? एखादा आदिवासी हा शेतकरी असेल तर त्याची कविता कशी येते, तर मी तुम्हाला प्रमाण भाषेत सादरीकरण करून दाखवतो. गुगलच्या बांधावर बसून ही कविता आदिवासीही आहे, त्यानंतर ती जागतिकीकरणातलीही आहे, दुसरी गोष्ट ग्रामीण भागातली आहे, तिसरी गोष्ट म्हणायला गेलं तर ही स्त्रीवादी पण आहे. स्त्री हा केंद्रबिंदू ज्यावेळेस मी मनात ठेवला होता त्यावेळेस ही पहिली ग्रामीण कविता लिहिली गेलेली होती. गुगलच्या बांधावर बसून तुम्हाला खरंच कळतंय का आमच्या शेती मातीतलं दुःख? अहो, गुगलच्या बांधावर बसून तुम्हाला खरंच कळतंय का आमच्या शेती मातीचं दुःख? विविध वेबसाईटवर जाऊन कृत्रिम अनुभवात तुम्ही जास्त काही रमणार नाही. अहो, विविध वेबसाईटवर जाऊन कृत्रिम अनुभवात तुम्ही जास्त काही रमणार नाही. पण एक सांगतो तुम्हाला, भाकर डाउनलोड करता जमणार नाही. गाव शाळा डिजिटल झाली, मग डिजिटल रक्तदान करता येईल का? तुमच्या डिजिटल वाऱ्याने भुईत डिजिटल पाऊस होईल का? अहो, तुमच्या डिजिटल जुपणीला झुपून डिजिटल नांगरणी, वखरणी, पेरणी काही होणार नाही. पण एक सांगतो तुम्हाला, डिजिटल ग्रामीण जीवन जगता येणार नाही. अरे तुमच्या गुगलच्या बांधावर कधी आभाळ दाटून येतं का? प्रश्न आहे की नाही? अरे तुमच्या गुगलच्या बांधावर कधी आभाळ दाटून येतं का? अन पघडल्या मातीचा सुगंध तुम्हाला घेता तरी येतो का? आधार लिंक केलंय मी, कुणाला माझं मन लिंक करता जमणार नाही. अहो, जन्मताच नवीन विचारधारणा घेऊन आलोय या जगात मी.
पण एक सांगतो तुम्हाला, माझ्यातला मी पुन्हा जन्मणार नाही, माझ्यातला मी पुन्हा जन्मणार नाही. ही ग्रामीण कविता जागतिकीकरणातले जे काही शब्द असतात हे ज्या वेळेस साहित्यात येत असतात त्यावेळेस ती कविता जागतिकीकरण हे वाचकावर अवलंबून असते. ही जागतिकीकरण आहे की ग्रामीण कविता आहे किंवा स्त्रीवादी कविता आहे, ही माणूस केंद्रबिंदू असून आपण उच्चार करू शकतो. कारण वाचक ठरवतो. ज्यावेळेस मी म्हणून आपण लिखाण करत असतो त्यावेळेस लेखक हा मी होतो, म्हणजेच वाचक मी होतो. आणि वाचक ज्यावेळेस मी होतो त्यावेळेस प्रत्येकाला असं वाटतं की हे दुःख, हे प्रश्न आपलेच आहेत. पाऊस नावाची कविता. हल्ली पावसाचं वातावरण असतं, पण आदिवासी ज्यावेळेस पावसाळ्यात जगत असतो आणि ज्यावेळेस पावसाचं वातावरण असताना घरातल्या हालचाली होत असतात त्यावेळेस काय प्रश्न निर्माण होता हे मी मांडण्याचा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतोय आपल्या कवितेतून. कविता आहे पाऊस. आभाळ गरजाया लागलं की आम्ही बिचकून सशागत घरात पडायचो आणि जाऊन बसायचो जीव मुठीत घेऊन घोडमायची वर, आणि अंगावर गोधड पंघरत गप्प बसायचो. तेव्हा माय गडत्या घरातल्या प्रत्येक थेंबाखाली भांडे आणून ठेवायची. ते भरलं की परस्पर घराबाहेर फेकायची. आणायची ठेवायची फेकायची. तिचं सुरूच राहायचं रात्रभर. बाहेरून धरणी ओली व्हायची आणि आतून ओली व्हायची माय. आमचे तर खेळून थकलेले डोळे. तिचा तर सर्दवानं जीव कापराय. एखाद्या वेळेस पाणी ज्यावेळेस आपण पावसात ओला होतो त्यावेळेस आपल्याला बारीक थंडी भरते, कधी कधी ताव येईल असं जाणवतो, आपलं अंग गरम होतं. त्याला हा पर्याय शब्द सर्दावा जो शब्द आहे हा ऐराणीती आहे आणि वाघरी बोली भाषेतीलही आहे, कापराय. म्हणजे ज्यावेळेस आपण असं करतो असं ते कापरणं होतं. काही जे शब्द असतात त्यांना प्रत्यक्ष आपल्याला सादरीकरणच करून दाखवावं लागतं असं असतं. बाहेरून धरणी ओली व्हायची आणि आतून ओली व्हायची माय. आमच्या तर खेळून थकलेले डोळे. तिचा तर सर्दवानं जीव कापराय. पहाटे जाग येताना पाऊस नुकताच गेलेला असावा आणि ते कळायचं मायेनं पेटवलेल्या ओल्या चुलीवरून. भिंती वगाया दाखवायच्या. वगाया अर्थात वघड. एखाद्या वेळेस पावसाच्या अशा भिंती ज्या असतात त्या डिझाईन दाखवतात, म्हणजे वगड दाखवतात. पावसाचे जे थेंब असतात ते वाळवले जातात आणि त्याचं ते थेंबाचे वगैरे आलेले असतात. भिंती वया दाखवायच्या. माय पुन्हा पोतरायची आणि काळी मातीत उत्खनन केलेल्या लाल मुंग्यांचा संकेत घेत म्हणायची, तो आणखी येईल काही दिवसात आणि वगायल भांडे धुण्यास न्यायचे. तिचा संकेत मलाच कळतो. कारण तिचा आजकाल तिचा संकेत मलाच करतो. कारण तिचा पाऊस मलाही येऊन भेटतो. फरक फक्त इतकाच आहे. तो मला येऊन भेटतो साचलेल्या डबक्यात आणि तिला तो येऊन भेटतो तिने ठेवलेल्या घरातल्या प्रत्येक भांड्यात. मित्र हो, कविता बऱ्याच आहेत. कुणाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. कारण बोलीभाषा आपलं अस्तित्व आहे आणि बोलीभाषेतले शब्द साहित्यात यायला पाहिजे. याच्यासाठी आपण काय करू शकतो बुवा, तुम्ही विचारू शकता. प्रमाण भाषेतले जे काही प्रश्न असतील तुम्ही बोलीभाषेत आणण्यासाठी काय सहकार्य करू शकता, असे बरेच जण विचारणा करताय.
तर मी सांगू इच्छितो की प्रमाण भाषेत आपली बोलीभाषा आणण्यासाठी आपण लिखाण केलं गेलं पाहिजे. ज्यावेळेस एखादा घटक असेल त्याला आपण एखाद्या गोष्टीची माहिती देत असतो, ती माहिती देताना आपण बोलीभाषेतले जे शब्द असतात त्यांचा उल्लेख करताना व्यासपीठावर माहिती दिली गेली पाहिजे. इतर समाजाचा जो कोणी घटक असेल तो दुसऱ्या घटकाच्या समाजाला ज्यावेळेस प्रबोधन करतो त्यावेळेस त्यांची बोलीभाषेचेही ज्ञान घेतला गेला पाहिजे. माझी कविता नावाची कविता आहे. कविता नावाची कविता ही मी रात्रीच लिहिलेली होती. बऱ्याचशा कविता मला रात्रीच सुचतात आणि मी जास्त करून कल्पना करत नाही, मी अनुभव जास्त प्रमाणात घेत असतो. तर कविता नावाची कविता मी सादरीकरण करतो. कधी कधी रात्री, कधी कधी रात्री स्वप्नांपेक्षा प्रश्नच अधिक पडू लागतात. कधी कधी रात्री स्वप्नांपेक्षा प्रश्नच अधिक पडू लागतात. मग सुचू लागतं काही माही, अक्षरं आपोआपच वडू लागतात. लोक म्हणतात ही कविता आहे दुःखाची, लोक म्हणतात ही कविता आहे दुःखाची, पण मी तर म्हणतो माझं तर दुःखच कविता आहे. हल्ली माझी कविता कुठल्या स्पर्धेत टिकत नाही, हल्ली माझी कविता कुठल्या स्पर्धेत टिकत नाही. खरं तर मलाच माझं दुःख शब्दात फुलवता जमत नाही. पार्सॅलिटी झाली का व्यथा कमी पडल्या, पार्सॅलिटी झाली की व्यथा कमी पडल्या, हे परीक्षकांनाच माहीत. रक्त झडलं की घाम आटला, हे समीक्षकांनाच माहीत. पण कधीतरी कळेल जगाला माझं एकांत दुखणं, पण कधीतरी कळेल जगाला माझं एकांत दुखणं. तेव्हा असेल श्वास थांबलेला, नसेल माझी कविता व्यासपीठावर, नसतील शब्द माझे पाठ्यपुस्तकात, पण ती असेल एखाद्या उखेड्यावर भुकेल्यांसाठी भाकरी शोधत, किडलेल्या वस्तीत, दंग्यात वाहणाऱ्या रक्तात, बेरोजगार भूमीत आणि देहविक्री करणाऱ्या काळ अंधारात मरून पडलेली माझी कविता, माझी कविता. मित्रो, मी म्हटलं की सौंदर्य हे प्रेम कवितेत मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतं. तर एक प्रेम कविता सादर करतो. आपलं काय ठरलं होतं तसं प्रेम वगैरे फारसं मनात नसतं, कारण गंभीर प्रश्न ज्यावेळेस मनात निर्मिती होतात त्यावेळेस उत्तरही आपल्याला शोधावी लागतात. आणि प्रेम हा जो विषय असतो समोर असतानाही आपल्याला बाजूला करावा लागत असतो. तरीही कल्पनात्मक आहे. आपलं काय ठरलं होतं ही प्रेम कविता मी सादर करतो. भिजत गेली पापणी माझी तरीही मी हसत होतो, भिजत गेली पापणी माझी तरीही मी हसत होतो. ती गेली गर्दीत सोडून मला तरीही मी तिला बघत होतो. अक्षदा तिच्या नावाची, अक्षदा तिच्या नावाची मुठीत मी वाढत होतो. ती हसून रडत होती, मी रडून हसत होतो. तिचं रडणं स्वाभाविक होतं, तिचं रडणं स्वाभाविक होतं, कारण ती सासरी जाणार होती. माझं रडणं तिला कसं कळेल, कारण मी परका होणार होतो. नजरा जुळल्या आमच्या जेव्हा, नजरा जुळल्या आमच्या जेव्हा, मनात मी तिला विचारत होतो, आपलं काय ठरलं होतं, आपलं काय ठरलं होतं. मित्र हो, मी खानदेशात अर्थात धुळे जिल्ह्यात राहतो. तर येथील अहिराणी हा पण माझ्या मनातला गोडवा आहे. ही बोलीभाषा मी घरात मोठ्या प्रमाणात बोलत असतो. आणि माझा पहिला कविता संग्रह माझी मिडल क्लास कविता याच्यात मी अहिराणीलाही माझ्या बोलीभाषेसहित स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे. तर अहिराणीत मी एक माझी महाभारत ते आतेना भारत ही कविता सादरीकरण करण्याचा प्रयत्न करतो. लाईव्ह तर मी तसं पहिल्यांदाच आलेलो आहे. ही कविता मी बऱ्याच ठिकाणी म्हटलेल्या आहेत, पण लाईव्हमध्ये पहिल्यांदा म्हणण्याचा मी प्रयत्न करतोय. महाभारत ते आतेना भारत. खरं सांगच भारतमा दुष्काळ पोरीस न पडी जायल शे, खरं सांगच भारतमा दुष्काळ पोरीस न पडी जायल शे. करो लगिनले तरशी रानात डिमांड द्रौपदीला जायल शे, करो लगिनले तरशी रानात डिमांड द्रौपदीला जायल शे. अंगठा मागणारा द्रोणाचार्य, अंगठा मागणारा द्रोणाचार्य सातवं वेतन मागायला लागी जायल शे.
अंगठा मागणारा द्रोणाचार्य 7वे वेतन मागा लागी जायल शे. शिक्षणना व्यापार करे टाका, संस्था स्वतः चालवायला लागी जायल शे. कर्ज सीधी भलाईमा फेडी देवाना भाऊ. कर्ज सीधी भलाईमा फेडी देवाना भाऊ दुर्योधन बजाडी जायल शे. त्याना धाकमा नकुल घर सोडी पै जायल शे. महाभारत ते आत्याना भारत म्हणजेच महाभारतातले जे पात्र आहे आणि आताची काही स्थिती आहे ह्याचं मी लिखाणात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कर्ज सिद्धी बलायमा फेडी देवाना भाऊ दुर्योधन बजाडी जायल शे. त्याना धाकमा नकुल घर सोडी पै जायल शे. अर्जुन ऑलिम्पिक में गया. अर्जुन ऑलिम्पिक में गया भीम कुस्ती खेवाल जायल शे. अर्जुन ऑलिम्पिक में गया भीम कुस्ती खेवाल जायल शे. घर में सहदेव बुक्या रेडी रायना कुंती माय रेशन लेवाल जायल शे. घर में सहदेव बुक्या रेडी रायना कुंती माय रेशन लेवाल जायल शे. दुर्योधन निवडणुकले शे उभा. हो, दुर्योधन निवडणुकले शे उभा. धर्मराज अपक्षमा उभा रायल शे. दुर्योधन निवडणुकले शे उभा. धर्मराज अपक्षमा उभा रायल शे. कर्ण प्रचार कराले गया. कर्ण प्रचार कराले गया. शकुनी सट्टा खेवाल जायल शे. कसा बार बोड्या दुर्योधन. कसा बार बोड्या दुर्योधन घडी घडी निवडी येत जायल शे. कसा बार बोड्या दुर्योधन घडी घडी निवडी येत जायल शे. माहिती पडना हो रातना पायरे घरे घर नोटा वाटी जायल शे. माहिती पडना हो रातना पायरे घरे घर नोटा वाटी जायल शे. संजय व्हॉट्सअपवर शे बसेल. संजय व्हॉट्सअपवर शे बसेल. माहिती मजानीच देवाला लागी जायल शे. माहिती पण संजय व्हॉट्सअपवर शे बसेल. माहिती मजानीच देवाला लागी जायल शे. धृतराष्ट्रले तर त्यानी चिंता 12 मास लागी जायल शे. धृतराष्ट्रले तर त्यानी चिंता 12 मास लागी जायल शे. गांधारी बठ्ठ देखी राणी. गांधारी बठ्ठ देखी राणी फक्त चष्मा काया लायल शे. गांधारी बठ्ठ देखी राणी फक्त चष्मा काया लायल शे. जमाना भलायना नाही मलायना शे. जमाना भलायना नाही मलायना शे. तिले पण राजकारण कही जायल शे. सत्ता कायम जानी. सत्ता कायम जानी तो भ्रष्टाचारी हो जायल शे. सत्ता कायम जानी तो भ्रष्टाचारी वाई जायल शे. असा महाभारत ना पायरे मना भारतनी काय हालत हो जायल शे. असा महाभारत ना पायरे मना भारतनी काय हालत हो जायल शे. मित्र हो, वेळ तसा झालेला आहे. कुणी प्रश्न विचारत असतील तर मी 5 मिनिटं आणखी थांबायला तयार आहे. तोपर्यंत एखादी कविता मी म्हणतो. माझी पहिली शाळा. लोक असं म्हणतात की आपली पहिली शाळा हे इयत्ता वर्गापासून म्हणजे पहिलीपासून असते. पण खरं म्हणायला गेलं तर बालकवितेमध्ये आपली पहिली शाळा कुठं दिसते आणि ती कशी आहे हे मी बालकवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आईच्या कुशीतनं केव्हा धावलो कळलंच नाही मला. आईच्या कुशीतनं केव्हा धावलो कळलंच नाही मला. आठवतंय अंदूक तीच होती माझी पहिली शाळा. आठवतंय अंदूक तीच होती माझी पहिली शाळा. रोज माझे मुके घेऊन फुगरे व्हायचे गाल. रोज माझे मुके घेऊन फुगरे व्हायचे गाल. शेंबोड मी शिपळायचो अन डोळे व्हायचे लाल. घरात मी लाडका. घरात मी लाडका सारीच म्हणायची मला बाळा. हो, तीच होती माझी माझी पहिली शाळा. तीच होती माझी माझी पहिली शाळा. मित्रांची संगत गावाची पंगत. मित्रांची संगत गावाची पंगत व्हायची दारोदारी. आहो काहोच्या मानानं बहरून जायची सारी. लपाछपी खेळताना. लपाछपी खेळताना गजबजून जायचा दाजीबाचा वाडा. हो, तीच होती माझी माझी पहिली शाळा. तीच होती माझी माझी पहिली शाळा. अशी नांदली मशीद मंदिरे माझ्या या अंगणात. अशी नांदली मशीद मंदिरे माझ्या या अंगणात. जशी कबीराची वाणी संत नामदेव कीर्तनात. रानात कोयल गावात काव. रानात कोयल गावात काव करायचा कावडा. हो, तीच होती माझी माझी पहिली शाळा. तीच होती माझी माझी पहिली शाळा. खरं तर वाचक रसिक यांनी अजूनपर्यंत कुठला प्रश्न केलेला नाही आहे.
तरी मला असं वाटतं की प्रश्न हा निर्मिती मनातून व्हायला पाहिजे, कारण ज्याला प्रश्न पडतो तो खरं माणूसपणातलं जीवन जगतो. आणि मला असं वाटतं की आपलं आयुष्य जगताना आपले प्रश्न निर्मिती ही होतच असते. त्या प्रश्नाच्या शोधात बरेच जण आपलं आयुष्य गमावतात. तर काही प्रश्न आपल्याला ज्यावेळेस पडतात ना त्यावेळेस आपण ते प्रश्न लिहून चालत चला, त्याला आपल्याला दिलासा जरूर भेटतो. उत्तर भेटत नसेल पण दिलासा भेटतो, पण ते मनात नाही एकदाच निघून चाललं जातं. मित्रांनो, छंदातून आनंद आणि साहित्यातून जनप्रबोधन करत मी असाच पुढच्या वेळेस भेटूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.